मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे, जोराचा वारा सुद्धा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मानकुरीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सना मलिक आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मानकुरीमध्ये जी दुर्घटना घडली आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. ती दुर्भाग्य घटना काल रात्री घडली आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा लोकल लोक, आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम, लोकल एमिस्ट वॉर्डची टीम आणि अग्निशमन दल हे सगळे तिकडे पोहोचले आणि रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी चालू केलं. पण जेव्हा आपण स्लम मध्ये बघितलं तर ग्राउंड+1, ग्राउंड+2, ग्राउंड+3, आता ग्राउंड+4 स्ट्रक्चर पण बांधण्यात येतात. जेव्हा कुटुंबांची संख्या वाढतात, गरीब लोकांच्याकडे जास्त ऑप्शन नसतात आणि ते ग्राउंड+ एक्स्ट्रा मतलब स्टोरेजचं स्ट्रक्चर बांधतात. आता आपली गेल्या अधिवेशनच्या आधी आपण बघितलं होतं, आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रपोजल टाकलंय. तर मला असं प्रपोजल दिलंय, तर हे जे क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रपोजल आपण गती दिली तर हे स्लमचे इश्यू आहे ते क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला सॉल्व्ह करायचं. सध्याची परिस्थिती काय? मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तुम्ही तिकडे जाऊन पाहणी केली आहे? आता तिकडे डेब्रिसचा खूप जमाव आहे, अँगल्स पडलेला आहे, आसपासची जे शँटीज होती ते वर आहे, रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं रात्री. असं बोलण्यात येत आहे की आता कोणीच नाही आहे डेब्रिसमध्ये, मतलब खाली. पण तरीही तिकडे पूर्ण जेव्हा आपण पूर्ण क्लिअर केलं तेव्हा आपल्याला एक क्लिअर पिक्चर आपल्याकडे येईल. आणि आमची असंच मागणी आहे की लोक जे स्लम मध्ये राहतात, आम्हाला माहित आहे की तुमच्याकडे इतकं फॅसिलिटीज नाही म्हणून तुम्ही स्लम ग्राउंड+2, ग्राउंड+3चा स्ट्रक्चर बांधतात. पण ह्यामध्ये तुमच्या जीवाचे जे नुकसान होत आहे आणि तुम्हाला पण मतलब ये हर किसी को मानना पडेगा और समझना पडेगा की जान है तो जहान है. तर तसं तुम्ही स्वतःसाठी जेव्हा बांधतात तर ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही ते रेंटसाठी बांधतात तर तुम्ही पण जरा बघा. कारण पैशापेक्षा आपले जीव जास्त मूल्यवान असतात. म्हणून आम्हाला पण एक संदेश द्यायचा आहे की जेव्हा तुम्ही राहता तर कोणीच तुम्हाला अडचण निर्माण करत नाही, पण जेव्हा तुम्ही हे रेंटसाठी करतात किंवा एक्स्ट्रा अर्निंगसाठी करतात ते टाळून स्वतःच्या जीवाला धोका करू नये. झाडं कोसळत आहेत, रस्ता खचतोय. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून जे देवेंद्र फडणवीस समोर आले होते, ज्यांची ओळख निर्माण झाली होती राज्यभरामध्ये, हे कुठेतरी या सगळ्या घटनेमध्ये फेल झाले. हे इंटेंट बघा, जसं आपले सभागृहात डिस्कशन तर झालं, इंटेंट खूप चांगलं आहे, पण खालचं काय होतंय, अधिकारी जेव्हा सगळे फॉलोअप करतात आणि जेव्हा पूर्ण डिझायनिंग करतात, प्लॅन आउट करतात, पण जे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बघितलं असेल तर खालचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे आजच्या वेळी ते कन्सल्टंटचे डिझाईन फॉलो करत नाही. त्यांना काही अडचण आली तर ते स्वतःच्या अनुसार तिकडे काम करून घेतात आणि एकदा कॉन्क्रीट झाल्यावर कोणालाच माहित नसते खाली काय झालं. आता आपली जहाडचे जे आपण परिस्थिती बघतात, माझ्या माहितीनुसार खूप ठिकाणी कॉन्क्रिटायझेशनचं काम चालू होतं किंवा फुटपाथवर आपण फुटपाथचे काम केलं होतं आणि खूप ठिकाणी रूट्सला डॅमेज करण्यात आला होता. तर हे पूर्ण माहिती डिपार्टमेंट कडून जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही जास्त बोलू शकत नाही. पण 1-2 विषय आपल्याला लक्ष घेण्याची गरज आहे. एक म्हणजे कोणतेही स्पेसिफिक ब्रीडचे झाड पडतात आहे का, किती वेळ होती ते झाडची, असं काही 2-3 डिस्क्रिप्शन. आणि तिसरा, कदाचित तिकडे कॉन्क्रिटायझेशन किंवा फुटपाथ रिपेअरचं काम चालू झालं होतं तेव्हा रूट्समध्ये काही टॅम्परिंग, रूटमध्ये काही डॅमेजिंग, रूटमध्ये काही छाटणी केली होती. हे पूर्ण माहिती आम्ही शासनाकडून डिमांड करतो. शेवटचा प्रश्न, मुंबईच्या महापौरांनी जे दौरे केले होते त्याबाबत काय सांगा? मुंबईचा महापौर स्वतःच्या क्षमतेनुसार ते प्रत्येक ठिकाणी दौरा करतात आणि एकट्याच मुंबईमध्ये हा महापौर आहे, ते प्रत्येक ठिकाणी जाणार नाही. पण त्यांचं जसं मी सांगितलं की खालचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, खालचे जे अधिकारी आहे, जे जसं आपल्याकडे व्हाईट पेपर मतलब जे व्हाईट पेपर देणार त्याची माहिती ते घेतात. पण आता सध्या माझ्यासोबत पण सभागृहात घडलं होतं. मी मंत्री महोदयांना जाऊन सांगितले की बाबा जे तुमच्याकडे माहिती आली ते चुकीची माहिती अधिकाऱ्याने दिली. तो अधिकाऱ्यांचा इश्यू असा आहे की त्यांच्याकडे फक्त त्यांना रिप्लाय द्यायचा या लिहून द्यायचं, ते काही लिहून देतात. पण मला असं वाटतं असं जसं सस्पेन्शन चालू झालाय तो आता ते भीतीचा माहोल अधिकारीमध्ये पण आलाय आणि आता ते व्यवस्थित फील्डवर उतरून काम करणार.